माड्याच्या कुरडूचं मुरुम उपसा प्रकरण राज्यभरात गाजताना दिसतंय। मात्र ज्या कामासाठी हा मुरुम उपसा ग्रामस्थ करत होते, गावकरी करत होते, ज्या रस्त्यासाठी हे मुरुम उपसा केला जात होता त्या रस्त्यावर आपण पोहोचलो ना। आपण जर पाहिलं तर हा कुरडू शिराळ पानंद रस्ता आहे। या रस्त्याची अवस्था जर पाहिली आपण तर गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अशी दयनीय अवस्था आहे। गचखोलगे आहेत, खड्डे आहेत। आपण ही पूर्ण जी वास्तव आहे ते TV 9च्या माध्यमातून समोर ठेवतो। या गावकऱ्यांना एकच अपेक्षा आहे, हा रस्ता झाला पाहिजे। या रस्त्यासाठीच कुठतर वेदनादायी त्यांचा प्रवास सुरू होता। अनेक वर्षापासूनचे कुठतर गारानं गावकरी जे आहे ते पुढे पुढे येऊन गावातली जी मंडळी होती ती पुढे येऊन जे आहे ते या रस्त्याच्या प्रश्नावर हे जे आहे ते वाटचाल करीत होते। कुठतर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण जर पाहिलं तर रस्त्याची अवस्था बघतोय आपण, अतिशय दयनीय अवस्था। याच रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, दुग्ध उत्पादक शेतकरी याच मार्गावरून जे ते आपल्याला मार्गक्रमण करताना दिसत आहेत। आपण जर पाहिली तरी वस्तुस्थिती ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण ही रिअलिटी दाखवतो। ज्या रस्त्याच्या प्रश्नावरून मुरुम उपसा आणि दुसरीकडे अजित पवारांचा व्हायरल कॉल आणि राज्यभरात गाजलेली हे प्रकरण आपण जर पाहिलं तर हा मुलगा येतोय समोरून आणि बघा कशा अवस्थेतून येतोय। ही रिअलिटी आपण जे आहे ते TV 9च्या माध्यमातून दाखवतोय। ज्या रस्त्यासाठी हे दोस्ता कुठला आहे आणि किती वर्षापासून असा रस्ता पार करतोय? एक 10 वर्षापासून। बर बर, कशी कसरत आहे ही खूपच वाईट। 10 वर्षापासून असाच रस्ता आहे? असंच आहे। आम्ही असंच बघतोय आता, त्याला काय शेळी नाचतोय आमचा 50 वर्ष झालं बघतो आम्ही इथं। 50 वर्ष? हा, मग आता बघितलं की चालू तुम्ही बोललोय की आता ऐकलं तुम्ही। हा असा रस्ताच होईना तर काय करायचं आता? कुठल्या नेंबरला भांडायचं, कुठल्या गावातल्या माणसाला भांडायचं? हा गावातल्या माणसाने केलं, पुढली लोक अडचणीत येते ती येते ते का नाही? कोणी मंत्री येईल, कोणी खासदार येईल, कोणी गावातला बी असेल त्यात एखादा त्यानं येऊन जा म्हणा रस्ता। त्या दिवशी मॅडम आले, त्या दिवशी रस्त्याला ह्याच रस्त्याने गेली मॅडम, काय दुसऱ्या रस्त्यानं कार्य, ह्याच रस्त्याला कार्य केलाय। काय भूमी मागणं काय असणार आहे? कुठं आम्हाला मुरुम रस्ता पाहिजे, आम्हाला मागणं काय नको, आम्हाला रस्ता पाहिजे फक्त। गावाला आम्ही फक्त नेंबर सरपंच आम्ही बांधतो, बाबा रस्ता करून द्या। रस्ता झाला पाहिजे। दुसरीकडे अशीच अवस्थेतनं तू दररोज येतो का? हा, रोज येतो। सरकारला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर रस्ता करून द्यावा। रस्ता द्यावा करून, मुरुम उपसा करायची गरज नाही? नाही। ज्या पद्धतीने अनेक देखील मामा कुठले? कुरडू। बर, कसं आहे रस्त्याची परिस्थिती बघितली आम्ही? एकदम माझे हाड मोडलेत त्याच्यात। हाड? बघा इथं बघा। बरं, आपण जर पाहिलं तर वेदना तेवढ्याच जे ते आत्मीयतेनं मांडताना पाहायला मिळत आहेत। हाड मोडली होती म्हणताय, किती म्हणजे काय त्रास नेमका ह्या? ह्याच्यात रस्त्यात मी बर ही पायाला लागलेला आहे। बापरे, आपण जर पाहिलं तर ह्यांना दुखापत जी आहे ती या रस्त्यानं केलेली आहे। एकीकडे कुरडूचा मुरुम उपसा प्रकरण दाखवलं जातं, मात्र ही वास्तव आहे। ज्या घटनेसाठी, ज्या रस्त्यासाठी हा मुरुम उपसा केला जातो, मात्र तितक्याच वेदना या नागरिकांना भोगाव्या लागतात रस्त्यामुळे। काय केलं पाहिजे? रस्त्याला मुरुम टाकून द्यायचा, मुरुम टाकून द्या ना आम्हाला इथं। मुरुम टाकून देऊन रस्ता क्लिअर करून द्या। आणि गावातल्या लोकांना ज्या अडचणी आणल्यात पुढाऱ्यांना आमच्यातल्या, काय कारण नसताना आणल्यात ना, त्याला काही कारणच नाही। साम्राज्य आहे रस्त्यानं, एखादा जर रुग्णालयात न्यायचं म्हणलं, रुग्ण किंवा जाऊ शकत नाही तर मला पण ती नेऊ शकत नाही आम्ही। बर, कसं न्यायचं यातनं पाऊस आल्यावर? अजून आताची अवस्था आहे, पाऊस आल्यावर काय होईल याचं? कसं जायचं ह्यातनं? अँब्युलन्स जाईल का इथनं? अतिशय वेदना आहेत बरं का। आपण जर पाहिलं तर ही पूर्ण अवस्था आहे। आपण गचखोल घे, इथं दुचाकीत कसरत करून येताना पाहायला मिळते, पण 4 चाकीचा तर काही विषयच नाही। एखादा रुग्णालयात जरी रुग्ण न्यायचा म्हटलं तर आपण जर पाहिलं तर याचं कुणी अंदाज देखील बांधू शकणार नाही, अशी अवस्था आहे। आणि हीच अवस्था ज्या रस्त्यासाठी हा मुरुम उपसा केला जात होता तो बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाने ठपका मारलाय। मात्र दुसरीकडे ज्या रस्त्यासाठी हे मुरुम काढला जात होता, हे रस्त्याची आपण अवस्था जी आहे ती माध्यम म्हणून समोर ठेवतोय। आपल्या समोर काय बाकीचे तरुण देखील आहेत। कुठला आहेस आणि कशा पद्धतीची अवस्था आहे? कुरडूतलाच आहे मी। रस्त्याची अगदी बिकट अवस्था आहे। सरकारला एवढी विनंती आहे की रस्त्याच्या कामाला अडथळा येऊन देऊ नका, हीच विनंती करतो। कारण की शाळकरी मुलांना, गावातल्या माणसांना, दूध व्यावसायिकांना, सर्वांना खूप अडचण येत आहे। व शेतकऱ्याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की रस्त्याची जी हे आहे ते नीट झालं पाहिजे आणि रस्त्याचा जे आमचा मार्ग आहे तो मार्गी लावला पाहिजे, एवढी रस्त्याची अपेक्षा मागणी। दुसरी जाता येत नाही, वस्तीवर दूध घेऊन जाता येत नाही, मोटरसायकल जात नाही, काय चालत जावं लागते डोक्यावर दूध घेऊन। इतकी बिकट अवस्था आहे रस्त्याची। बर, किती वर्षापासून असे भोग? 10-20 वर्ष झाली हीच रस्ता आहे, असाच आहे। मुरुमच टाकून देत नाही। कोण ना कोण आडवं येते, कोण ना कोण कळी होते, कोण फुंडगी लावतंय। काय केलं पाहिजे आता? आता शासनाने आम्हाला रस्ता करून द्यायला पाहिजे। आमच्या ह्याच्यावर जी गुन्हे घेतलेले ती माघारी घ्यावी लागेल। आपण जर पाहिलं तरी वस्तुस्थिती जी आहे ते TV 9च्या माध्यमातून आपण दाखवली आणि खऱ्या अर्थानं कुरडूकरांना जे आहे ते ज्या समस्येनं ग्रासले गेलेत,
मूळ समस्या ही रस्त्याचा प्रश्न मिटवण्याची आहे. कुठं तर धैर्यशील मोहिते पाटलांवर टिप्पणी, एकीकडे बीडची उपमा, दुसरीकडे मोहिते पाटलांवर निशाणा या गावकऱ्यांनी लगावलेला. हे विषय एक जरी असले तरी हे राजकीय टोलेबाजीचे विषय आहेत. मात्र मूळ समस्या जी आहे ती रस्त्याची आहे. ज्या रस्त्यासाठीच हा मुरुम उपसा केला जात होता आणि हा मुरुम उपसा होत असताना अजितदादांचा जो आहे तो समस्येच्या गाराण्यानं मांडलेला कॉल होता, तो देखील आपण समोर आणलेला आहे. माझे सहकारी कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डू माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.